उन्हाळा सुरू झाला की भाज्यांना चवच लागत नाही आणि अशा वेळेला काहीतरी पोटभरीचं, चटपटीत आणि लाईट खाण्याची इच्छा होते. तर अशा वेळेसाठी हा मँगो राईस ट्राय करायला काहीच हरकत नाही. कारण हा मँगो राईस आहे ना, एकदम चटपटीत, आंबट, गोड, तिखट चवीचा लागतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा राईस खूप आवडतो. नमस्कार, फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मँगो राईस आणि हा मँगो राईस एकदम चटपटीत, आंबट, गोड, तिखट चवीचा बनतो आणि बनवायलासुद्धा अजिबात अवघड नाही. खूप सोपी आहे. एकदम साध्या पद्धतीने आपण हा मँगो राईस बनवणार आहे. तर इथे बघा, मी 2 कच्च्या कैऱ्या घेतल्या आणि कैरी आहे ना आधीच पाण्यात भिजत घालून ठेवून दिलं. म्हणजे कैरीवर काही चीक असतो, धूळ असते आणि त्यामधली उष्णतासुद्धा असते. ती पाण्यात भिजून ठेवलं की ते सगळं निघून जातं. आंबा एकदम स्वच्छ होतो. त्यानंतर इथे मी 2 वाट्या सेमी लॉंग रेन बासमती तांदूळ घेतला आणि तो तांदूळ छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतला. त्यानंतर एका कुकरमध्ये आहे ना चमचाभर तेल घालून त्यामध्ये 1 हिरवी इलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा तो छान तळून घेतला. त्याच्यामध्ये आपले धुतलेले जे तांदूळ होते ते घातले. त्यानंतर राईसला लागेल तेवढं पाणी मी इथे घालून घेतलं आहे आणि इथं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. छान आपला राईस मिक्स करून घेतला. त्यानंतर कुकरला ह्याची आपल्याला फक्त 1 शिटी काढून घ्यायची आहे, कारण आपल्याला लय मऊ असा तांदूळ शिजवायचा नाही आहे. त्यानंतर कैरी इथे छान स्वच्छ झाल्या होत्या आपल्या. मी ह्याची देठं काढून घेतली. त्यानंतर आपण आता ही कैरी आहे ना अशी मोठी खिसणी घ्यायची, म्हणजे ज्या बाजूने असा मोठा खिस पडतो, बारीक साईडने आपल्याला खिसायची नाही आहे आणि मोठ्या साईडने ह्या कैऱ्या खिसून घ्यायच्या आहे. इथे मी अर्धी कैरी खिसली आणि त्याच्यामध्ये कोय होती, नंतर बी ज्याला म्हणतो आपण, ते बी मी इथे घेतली. आणि कधीही खिसताना लक्ष ठेवायचं की आपण मोठ्या साईडच्या खिसणीनेच खिसायचं आहे. बारीक जर आपण खिसलं तर ते राईसमध्ये तो कैरी पूर्ण मिक्स होऊन जातो आणि मग त्याची चव लागत नाही. आणि असा मोठ्या खिसणीकडून खिसला की तो बरोबर खाताना आपल्याला त्याची चव लागते. म्हणजे मँगो राईसची जी फ्लेवर असते ती आपल्याला लागते एकदम. त्यामुळे ना एकदम बारीक खिसणीने खिसायचं नाही त्याला. इथे बघा, आता ही कैरी आहे ना थोडीशी अशी पिकली होती, म्हणजे घरी आणून 2-3 दिवस झाले होते ह्या कैरीला आणि ती उष्णतेने आपोआप थोडी अशी पिवळा कलर आला होता त्याचा. पण मँगो राईसला अशी थोडी पिकलेली कैरीसुद्धा चालते किंवा एकदम हिरवी कैरी असेल ना तीसुद्धा चालते. इथे बघा, थोडीशी पिकली होती ही, तरी मी सगळे दोन्ही कैऱ्या इथे खिसून घेतल्या. त्यानंतर आता आपण राईस बनवायला घेणार आहे. तर ह्याच्यासाठी आहे ना थोडीशी अशी मोठी कढई वापरायची. त्याच्यामध्ये आपल्याला राईस बनवायला सोपं जातं, म्हणजे राईस छान मिक्स करता येतो. त्याच्यामध्ये आहे ना मी इथे तेल घातलं. तेल किंचित थोडं जास्त घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना जिरं आणि मोहरी आपल्याला घालून घ्यायचं आहे. जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं. इथे मी मोठ्या चमचानी म्हणाल तर 1 चमचा आणि माझा छोटा चमचा आहे मसाल्यांचा, त्याच्याने मी छोटे 2 चमचे जिरं आणि मोहरी घातले. त्यानंतर 1 चमचा इथे मी मेथीदाणे घातले. मेथीदाणे हे ह्यांनी नाही ना खूप छान चव येते, त्याचा एक मस्त असा सुगंध येतो मँगो राईसला, त्यामुळे मेथीदाणे इथे घालायचे. त्यानंतर इथं मी चांगली थोडीशी मस्त इथे कढीपत्त्याची पानं घातली हिरवीगार आणि इथे 1 टीस्पून आपल्याला चणा डाळ घालायची आहे. त्यानंतर इथे मी सुक्या नारळाचे काप घातले आणि इथे मी 2 टीस्पून एवढे शेंगदाणेसुद्धा घातले. हे सगळे शेंगदाणे आणि डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं, सगळे मस्त तळून व्हायला पाहिजे. त्यानंतर इथे मी 1 टीस्पून उडद डाळसुद्धा घातली आणि सगळी डाळ शेंगदाणे मस्त तळून घ्यायचेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा इथं मी हिरवी मिरची घातली. कांदा वगैरे ह्या मँगो राईसला आपण वापरणार नाही आहोत. त्यानंतर इथे बघा चिमूटभर मी इथं हिंग घातला आहे. हिंग तेलामध्येच घालायचा, तो छान तळला जातो आणि त्याने आपल्या पूर्ण मँगो राईसला खूप छान सुगंध येतो. त्याचा खूप मस्त असा एक फ्लेवर येतो आणि छान मस्त हे मिक्स करून तळून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आहे ना मी 1 चमचा तीळ घातले. तीळसुद्धा छान तेलामध्येच आपल्याला तळून घ्यायचे मस्त. त्यानंतर इथे आहे ना मी 7-8 काजूच्या बिया घेतल्या होत्या, त्या अशा मधून चिरून आहे ना काजूच्या बिया घातल्या. आणि इथे बघा, आता कैरी आंबट असते ना, त्याच्यामुळे इथं मी 1 टीस्पून एवढा गूळ घातला आहे. तुमची कैरी जर फिकी असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. मी जी कैरी घेतली होती ना ती आंबट कैरी होती आणि मँगो राईस असल्यामुळे थोडासा गूळ घातला तर त्या मँगो राईसची चव एकदम अशी चटपटीत होते.
म्हणजे अशी थोडीशी आंबट गोड चवीचा मँगो राईस बनतो आणि तो लहान मुलांना खूप आवडतो, त्याच्यामुळे गूळ घालायचा थोडासा. आणि इथे बघा मी हळद आणि धना पावडरसुद्धा घातलं आणि ते छान असं तेलामध्ये तळून घेतलं. आणि जो आपण कुकरला शिजवलेला राईस होता ना, तो आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे. राईससुद्धा छान असा मोकळा असा शिजून गेला होता, फक्त एक शिटी कुकरला काढली होती मी. आणि पाणीसुद्धा त्याला जेमतेम लागेल तेवढंच घालायचं आपण राईस शिजवताना. जास्त पाणी घातलं की तो राईस असा मऊ शिजला जातो. त्यानंतर याच्यामध्ये बघा इथं मी जो आपला कैरीचा खीस होता ना, तो घातला आहे. आणि सगळा राईस आपल्याला असा थोडा थोडा करून मिक्स करून घ्यायचा मस्त. तुम्ही हा राईस नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा रात्रीच्या लाईट जेवणाला सुद्धा बनवू शकता. आता उन्हाळ्यामध्ये रात्रीचं तसंही आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि लाईट खाण्याची इच्छा होत असते, तर तुम्ही हा मँगो राईस नक्की ट्राय करू शकता. तर राईस शिजवताना मी चवीपुरतं मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये, पण जे आपण आता इथे फोडणी घातली ह्या राईसला त्याच्यामध्ये मी मीठ नव्हतं घातलं, त्यामुळे इथं मी थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ आपण अंदाजे बघून घ्यायचं, कारण आपण राईसला अर्ध मीठ घातलं होतं आणि आता ह्या मसाल्यासाठी थोडंसं मीठ घातलं इथे. आणि सगळा राईस परत एकदा छान असा मिक्स करून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे ना, इथे झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटं मस्त असा मंद आचेवर वाफ काढून घेतल्यासारखं थोडंसं असं शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ नाही, फक्त 2 मिनटं. त्याने काय होईल, पूर्ण जो मसाल्यांचा फ्लेवर आहे ना, तो आपल्या राईसमध्ये त्या कैरीमध्ये मस्त येईल त्याला. इथे बघू शकता तुम्ही. आणि सगळा राईस असा मऊ झाला आहे मस्त. आपला हा मँगो राईस आता तयार आहे, सर्व करण्यासाठी रेडी आहे. इथे मी वर्ण छान याच्यावर हिरवीगार कोथिंबीर घातली. तर हा सीझन संपायच्या आधी तुम्ही हा मँगो राईस एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना खूप आवडेल. एकदम चटपटीत असा हा मँगो राईस बनतो, खूप स्वादिष्ट बनतो. फक्त जेव्हा आपण हा मँगो राईस बनवतो ना, तर याच्यामध्ये जी डाळी वगैरे टाकल्या आहेत ना आपण, त्या छान अशा तळून घ्यायच्या. एकदम म्हणजे लगेच आपल्याला फोडणी करायची नाही. आधी डाळी सगळ्या छान अशा मस्त कुरकुरीत तळून घ्यायच्या. तळल्यानंतर त्याची चव खूप भारी लागते. आणि इथे बघू शकता किती छान दिसत आहे आपला मँगो राईस. चवीलासुद्धा अप्रतिम झाला होता. तर मग तुम्ही कधी ट्राय करताय हा मँगो राईस, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज जाताना चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा, कारण त्याने मला खूप मोटिवेशन मिळते. तोपर्यंत बाय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.